मला ना मेकअप करायला प्रचंड आवडतं, पण माझ्याकडे आहे ना मेकअपचे प्रोडक्टच नाही आहेत. 5 ते 7 प्रोडक्ट घरात पडले असतील. एवढ्याशा प्रोडक्टमध्ये मी कसं काय मेकअप करू? मला ना काहीच कळत नाही आहे. खूप सुंदर आणि छान मेकअप होण्यासाठी खूप एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट लागतात का? माझा ना तेवढा बजेटही नाही आहे आणि माझ्याकडे तेवढे पैसेही नाही आहेत. नमस्कार, मी आद्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला खूप स्वस्त आणि खूप कमी प्रोडक्ट वापरून आपण खूप सुंदर आणि छान मेकअप कसं करणार ते शिकवणार आहे. फ्रेंड्स, कोणताही फंक्शन असू दे, कोणताही कार्यक्रम असू दे, आपल्याला मेकअप करायला प्रचंड आवडतं. पण खूप अशा स्त्रिया आहेत ज्यांच्याकडे मेकअपचे प्रोडक्ट खूप कमी असतात किंवा बेसिक प्रोडक्ट्स असतात. बेसिक प्रोडक्ट्स म्हणजे काय की लायनर, मस्कारा, काजल, बीबी क्रीम, एखादी कॉम्पॅक्ट पावडर आणि एखादीशी लिपस्टिक असते. हे झाले बेसिक प्रोडक्ट. तर हे बेसिकच प्रोडक्ट वापरून आपण सुंदर आणि छान मेकअप कसं करणार ते मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप साऱ्या स्त्रियांना असं वाटतं की खूप एक्सपेन्सिव्ह आणि खूप 10-12 प्रोडक्ट वापरले, जसे की जे ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट वापरतात, ते प्रोडक्ट जर वापरले तरच आपला जो मेकअप आहे तो ग्लॅम होऊ शकतो, सुंदर होऊ शकतो. तर असं अजिबात नाही आहे. खूप कमी प्रोडक्ट वापरून, खूप स्वस्त प्रोडक्ट वापरून सुद्धा आपला मेकअप उत्तम होईल. तर आपण आज जास्त गप्पा नाही मारणार आणि लगेच व्हिडिओ सुरू करूयात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. फ्रेंड्स, कधीही मेकअप करण्याआधी आपल्याला आपली स्किन केअर करायची असते. म्हणजेच काय तर स्किनला आपल्याला प्रोटेक्ट करायचं असतं. त्यासाठी एक चांगली मॉइश्चरायझर तुम्ही वापरा. कसं आहे की मॉइश्चरायझर म्हणजे स्किन केअर आणि मेकअप ह्या 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. स्किन केअरसाठी जे प्रोडक्ट वापरले जातात ते मेकअपमध्ये येत नाही आणि मेकअपचे जे प्रोडक्ट वापरतो आपण ते स्किन केअरमध्ये अजिबात येत नाही. पहिले ही गोष्ट लक्षात ठेवा. तर सगळ्यात आधी आपल्याला आपली स्किन प्रेप करायची आहे. ठीक आहे. तर त्यासाठी मी इथे निव्हियाची ही मॉइश्चरायझर क्रीम आहे ती वापरते. छान असं आपण मॉइश्चरायझर अप्लाय केलेलं आहे. यानंतर आपल्याला सनस्क्रीन अप्लाय करायची आहे. जर आपण उन्हात चाललो असेल, घराच्या बाहेर चाललो असेल तर सनस्क्रीन नक्की वापरा. मी इथे सनस्क्रीन वापरत नाही आहे कारण मी घरातच आहे त्यामुळे. पण जेव्हा पण मला बाहेर जायचं असतं मॉइश्चरायझर नंतर मी लगेच सनस्क्रीन वापरते. ठीक आहे. आता आपली स्किन केअर सगळी झालेली आहे, म्हणजे मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून घेतला आहे. यानंतर आपल्याला प्रायमर वापरायचा आहे. मेकअप करण्याआधी मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी आपल्याला प्रायमर लावायचा असतो. ठीक आहे. आता खूप साऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे अजिबात प्रायमर नसेल तर अशा वेळेला काय करायचं, पतंजलीचा मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. हा आहे ना तुमचे जे ओपन पोर्स असतात ना त्यांना बंद करण्याचं काम करेल आणि तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग करेल. ठीक आहे. तर इथे मी पतंजलीचा ॲलोवेरा जेल वापरते ॲज अ प्रायमर. ठीक आहे. माझं प्रायमर ॲलोवेरा जेल वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता स्किन थोडी माझी शाईन करते आणि खूप छान असे माझे ओपन पोर्स आहेत ते बंद झाले आहेत. यानंतर आपल्याला फाउंडेशन किंवा बीबी क्रीम वापरायची आहे ॲज अ बेस फेसला एक कवर देण्यासाठी. ठीक आहे. आता प्रत्येक स्त्रीकडे, प्रत्येक लेडीजकडे फाउंडेशन नसतो, तर अशा वेळेला काय करायचं आहे, आपल्याला छान असा बीबी किंवा सीसी क्रीम घ्यायचा आहे. हे खूप अफोर्डेबल असतात, तुम्हाला आरामात 100 रुपयाच्या आतमध्ये मिळून जाईल. हा 30 ml प्रोडक्ट आहे. हा मला 200 रुपयाला ॲमेझॉनवर मिळाला होता. डिस्काउंटमध्ये खूप चांगला सेलमध्ये मिळाला होता तेव्हा मी परचेस केलेला. यामध्ये माझा शेड आहे ब्रॉन्झ 03 ब्रॉन्झ असा शेड आहे. याची छोटी ट्यूब देखील मिळते, 100 रुपयाला तुम्हाला मिळेल आणि खूप छान असा ब्लेंड होतो प्रोडक्ट फेसवर लावल्यानंतर. यामध्ये SPF 30 PA++ आहे, त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन स्किप केली तरी चालेल कारण की हा तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करण्याचं काम करेल. तर त्यासाठी तुम्ही हा सीसी क्रीम लॅक्मेचा वापरू शकता. कवरेज पण खूप उत्तम आहे, छान आहे. तर चला आपण हा अप्लाय करू आपल्या फेसवर. ठीक आहे. मी थोडासा प्रोडक्ट काढून घेतलेला आहे. ठीक आहे. आता मी डॉट करून पूर्ण फेसवर अप्लाय करून घेते. आता तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्याखाली आणि डोळ्याच्यावर थोडीशी पिगमेंटेशन आहे, तर तिथं थोडासा जास्त प्रोडक्ट वापरते. गळ्याला लावायला अजिबात विसरायचं नाही आहे
कारण दोन फेसचा आणि गळ्याचा कलर एकच दिसला पाहिजे, नाहीतर वेगवेगळं दिसलं तर ते खूप विचित्र दिसतं. ठीक आहे, तर आता मी आहे ना फिंगरच्या हेल्पने असं डॅब डॅब करून याला ब्लेंड करते. तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर नसेल तर फिंगरच्या हेल्पने पण खूप छान असं हे जे CC क्रीम आहे ते ब्लेंड होतं. ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता इकडे मी ब्लेंड केलेलं आहे. किती छान आणि सुंदर कव्हरेज दिली या CC क्रीमने. तुम्ही इथे फाउंडेशन पण वापरू शकता तुमच्याकडे फाउंडेशन असेल तर, किंवा तुम्ही BB क्रीमसुद्धा मिळतात. पॉन्ड्सची BB क्रीम किंवा वेगवेगळ्या ब्रँडच्या पण BB क्रीम मिळतात, ते सुद्धा वापरू शकता. पण मला CC क्रीम खूप आवडते म्हणून मी CC क्रीम अप्लाय केली आहे. बघू शकता खूप सुंदर असं मी फिंगरच्याच हेल्पने छान असं ब्लेंड केलेलं आहे. ब्युटी ब्लेंडर जर नसेल तर तुम्ही आपल्या हाताने पण छान असं ब्लेंड करू शकता. फक्त थोडंसं डॅब डॅब करायचं आहे, चोळायचं नाही आहे, असं डॅब डॅब करायचं आहे आणि ते छान असं ब्लेंड होतं. ठीक आहे, आता छान आपला जो CC क्रीम आहे तो उत्तम असा ब्लेंड केला आहे मी. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या फेसला सेट करायचं आहे. आता मी सेट करण्यासाठी इथे एक कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. हा आहे फेसेस कॅन्डिडाचा कॉम्पॅक्ट पावडर. मला 150 रुपयाला मी हा ॲमेझॉनवरून परचेस केला आहे. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला असं स्पंज मिळेल, तुम्ही याच्या थ्रू खूप छान असं लावू शकता. ब्रशची पण गरज अजिबात लागणार नाही. तर आता मी माझा जो पूर्ण फेस आहे खूप छान असा प्रेस करून, हे बघा पावडर घेतली आहे मी, अशी घ्यायची आहे आणि असं प्रेस करून तुम्हाला पूर्ण फेस सेट करायचा आहे. आता आपण सगळ्यात आधी डोळ्यांचा मेकअप करू. ठीक आहे, त्यासाठी इथे मी सगळ्यात आधी ॲब्रो सेट करून घेईल माझ्या. ही आहे ब्ल्यू हेव्हनची ॲब्रो पेन्सिल आहे आणि ही तुम्हाला ॲमेझॉनवर 50 रुपयाला आरामात मिळेल. ठीक आहे, तर हिच्या थ्रू मी सगळ्यात आधी माझ्या ॲब्रो फिल करून घेते आणि माझ्या ॲब्रो थोड्याशा ग्रो झालेल्या आहेत. ॲक्च्युली माझी जी पार्लरवाली आहे ती हॉस्पिटलाइज आहे, ॲडमिट आहे, त्यामुळे मला ॲब्रो करायला मी नेहमी तिच्याकडे जाते. पण मला घरीसुद्धा ॲब्रो करता येतात. ठीक आहे, जेव्हा त्या पार्लरवाल्या आहेत त्या अवेलेबल नसतात ना, तेव्हा मी माझ्या ॲब्रो आणि माझ्या अप्पर लिप्स घरीच करते, तर मला ते करावे लागतील. ठीक आहे, तर ते मी करेल. आणि आता ग्रो झाल्यात त्यामुळे थोडंसं इग्नोर करा. याच्यामध्ये ब्राऊन शेड आहे माझा. ठीक आहे, मी ॲब्रो मस्त अशा फिल करून घेतलेल्या आहेत. जर तुमचे ॲब्रो पातळ असतील तर नक्की ॲब्रो करा, त्याने खूप छान असे डोळे अट्रॅक्टिव्ह वाटतात अजून. ठीक आहे, तर आता माझे ॲब्रो सेट झालेले आहेत. आता यानंतर आपल्याला काजल लावायचं आहे. तर काजल कसं वापरायचं ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी स्ट्वेक विकीचं हे बॅडस काजल यूज करते. खूप छान काजल आहे हा आणि ब्लॅक कलर एकदम आणि वॉटरप्रूफ आहे. ठीक आहे, अजिबात जात नाही. हा तुम्हाला purple.com वर 100 रुपयाच्या आतच मिळतं. मी काहीतरी 150 रुपयाचे हे 2 बाय 1 गेट 1 होता, तर 2 घेतले होते. ठीक आहे, आता काजल लावायचं कसं, जेव्हा पण आपण डोळ्यांचा मेकअप करतो तेव्हा काजल नेहमी जाड लावा, बोल्ड लावा. त्याने काय होतं की तुमचे डोळे अजून उठावदार दिसतात, बोल्ड दिसतात, मोठे दिसतात. लक्षात असू द्या. तर मी ते हा स्ट्वेक विकीचा काजल यूज करते. ठीक आहे, बघू शकता मी जो काजल आहे ना तो दोन्ही डोळ्यांना बोल्ड लावलेला आहे आणि खूप सुंदर असा माझे डोळे अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि बोल्ड देखील दिसतात. ठीक आहे, आता आपण मस्कारा लावूयात. तर इथे मी यूज करते NYBचं हे मस्कारा. हा तुम्हाला 150 रुपयाच्या आत purple.com वर आरामात मिळेल. तिथे ना बाय 1 गेट 1 जे NYBचे प्रोडक्ट आहेत ना, बाय 1 गेट 1 असा डिस्काउंट लागलेलाच असतो. तर तुम्ही जाऊन चेक करा आणि मग परचेस करा, खूप स्वस्त मिळेल. मग मी 150 रुपयाच्या आतच या प्रोडक्टला घेतला आहे. ठीक आहे, आणि हा जो मस्कारा आहे ना खूप छान आहे, वॉटरप्रूफ आहे. ठीक आहे,
ठीक आहे. आता आपण वरच्या पापण्यांना मस्कारा लावला आहे. आता आपण खालच्या ज्या पापण्या आहेत ना त्यांना देखील मस्कारा लावायचा आहे. ठीक आहे. माझे जे डोळे आहेत खूप बोल्ड आणि सुंदर दिसत आहेत. तुम्हाला दुसऱ्या अजून काय आयशॅडोची गरज अजिबात लागणार नाही. तुम्ही ॲब्रो फिल केल्या, काजल लावला आणि मस्कारा लावला ना तर याच्यातच तुमचे डोळे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात. तुम्हाला अजिबात दुसऱ्या प्रोडक्टची गरज लागणार नाही किंवा डोळ्यांचा आयशॅडो करायची अजिबात गरज लागणार नाही. ठीक आहे. आता आपला लास्ट प्रोडक्ट तो म्हणजेच लिपस्टिक. तर इथे मी मार्सची लिपस्टिक यूज करते. ठीक आहे. आता ही लिपस्टिक आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. तर काय पद्धती आहेत ते तुम्ही पुढे बघाच. तर लिपस्टिक ही मी ॲज अ ब्लश पण यूज करू शकते. ठीक आहे. तर मी ते थोडंसं ठीक आहे. आता लगेचच हिला अशी छान अशी आपल्याला ब्लेंड करायची आहे आणि थोडंसं वरच्या बाजूला ब्लेंड करायची आहे. ठीक आहे. थोडंसं अजून लावते मी. हे बघा. ठीक आहे. आता या साईडची पण लावलेलं आहे ना ती पण छान अशी ब्लेंड करायची आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला ब्लेंड करायची आहे. लक्षात असू द्या जेव्हा पण तुम्ही गाळाला अशी लिपस्टिक लावतात ती नेहमी क्रीमी घ्या, अजिबात मॅट घेऊ नका कारण ती ब्लेंड अजिबात होणार नाही. तर मी ही छान अशी क्रीमी आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा ब्लश झालेला आहे. आता हीच लिपस्टिक मी ॲज अ आयशॅडो पण लावणार आहे. ठीक आहे. तर थोडंसं मी हलकं लावते आयलिडवर दोन्ही साईडला. ठीक आहे. आता फिंगरच्याच हेल्पने मी याला छान असं ब्लेंड करते. एक लिपस्टिक तुमचा आयशॅडो पण करू शकते आणि तुमचा ब्लश पण, आणि ब्लश पण किती नॅचरल वाटतो. ठीक आहे. आता आपण लिपस्टिक लावूयात. ठीक आहे. आणि खूप सुंदर असा शेड आहे या लिपस्टिकचा आणि ही मॅट म्हणजे क्रीमी मॅट लिपस्टिक आहे. जेव्हा आपण हिला अप्लाय करतो ना ही मॅट होऊन जाते. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आपला जो मेकअप आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. आता मी तुम्हाला माझा फायनल आणि फिनिश लुक दाखवते. तर चला. तर फ्रेंड्स हा आहे आपला फायनल फिनिश लुक. तुम्ही बघितलंच हा मेकअप लुक क्रिएट करण्यासाठी मी फक्त 7च प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि जेवढे पण प्रोडक्ट वापरलेले आहेत ना ते बेसिक प्रोडक्ट आहे ना प्रत्येक स्त्रीकडे असतात. तर ते 7 प्रोडक्ट वापरून ना तुम्ही इतका सुंदर मेकअप लुक क्रिएट करू शकता. मी जे प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ना व्हिडिओमध्ये मी त्यांची तुम्हाला किंमत देखील सांगितली आहे. खूप अफोर्डेबल प्रोडक्ट आहेत. तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या लिंक थ्रू जाऊन तुम्ही ते प्रोडक्ट परचेस करू शकता. बाय द वे तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे अदर काही टॉपिक असतील ना तर तेही कमेंट करा. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आत्तासाठी एवढंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.